नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बुलंद आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र राज्य कोतवाल यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन. आमचे प्रतिनिधी सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी राज्यातील कोतवालांच्या विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. कोतवाल हा गाव पातळीवरील पूर्ण वेळ महसूल कर्मचारी असून सध्या कोतवाल तटपुंड्या मानधनावर काम करतो. बरेच वर्षापासून आमच्या मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा विनंती पत्र देण्यात आले. या प्रसंगी पुणे विभागासह सर्व जिल्हा व तालुक्यातील कोतवाल संघटना पदाधिकारी व सर्व कोतवाल या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2024 अखेर राज्य सरकार यांना वेठीस धरून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कोतवाल संघटनेकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना फेटा बांधून शाल, श्रीफळ, हार, बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपाध्यक्ष संजय जाधव, आटपाडी तालुका अध्यक्ष गोरख जावी तसेच आसपासच्या तालुका व जिल्हा व तालुक्यातील अन्य कोतवाल महिला व पुरुष उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील कोतवाल प्रतिनिधी मला भेटण्यासाठी माझ्या निवासस्थानी आलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कोतवालांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून ही सगळी मंडळी सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज काही मागण्या घेऊन ते आज माझ्याकडे आलेत. मी तुम्हा सर्वांना इतकंच सांगतो की हे राज्य सरकार कोतवालांच्या बाजूने ठामपणे उभं आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ केलेली होती आणि आता परत माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात जवळपास 7,500 रुपये मानधनाची वाढ केलेली आहे. ही विक्रमी मानधनवाढ कोतवालांच्या संपूर्ण कार्यकाळातली आहे. आता आज जी मागणी आहे की महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळाला पाहिजे, ही मागणी आज महाराष्ट्रातील सगळ्या कोतवालांची आहे. आणि मागच्या 8 दिवसापूर्वी अधिवेशन काळामध्ये माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यासोबत कोतवालांच्या शिष्टमंडळाची एक बैठक झाली. मी त्या बैठकीला सदाभाऊ खोत आणि अर्धा पाऊण तास थांबलो होतो, परंतु दुसरी एक बैठक मला विधान भवनात लागल्यामुळे मी त्या बैठकीला अनुपस्थित होतो. आज जी समिती राज्य सरकारनं गठीत केलेली आहे, आम्ही त्या समितीकडे पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर आपला प्रश्न कसा सुटेल यासाठी सरकारकडे मागणी लावून धरू. दुसरे काही विषय आहेत की जे पदवीधर कोतवाल आहेत त्यांना 25% सरकारी जी नोकर भरती निघते, तलाठी असेल, क्लर्क असेल, त्यामध्ये त्यांना कोटा निश्चित केला पाहिजे. ही एक चांगली रास्त मागणी कोतवालांची आहे. रिटायर झाल्यानंतर कोतवालांना पेन्शन मिळत नाही, त्याबद्दल सरकारनं भूमिका ठोसपणे घेतली पाहिजे. एखादा कोतवाल ऑन ड्युटी आहे आणि तो जर त्याचं निधन झालं तर त्यांच्या मुलांना अनुकंपाखाली नोकर भरती होत नाही, तर ती एक चांगली मागणी सर्व कोतवाल बंधूंच्या वतीनं राज्य सरकारकडे आहे. आणि दुसरा मुद्दा जो कोतवाल बांधवांचा आहे की कोतवाल हा ब्रिटिशकालीन शब्द आहे, तर ते नाव बदलून महसूल सेवक किंवा तलाठी सहाय्यक करावं. ही एक चांगली मागणी कोतवालांच्या वतीनं होते, तर ती मागणी आम्ही राज्य सरकारकडे लावून धरू. रिटायर झाल्याच्या नंतर 170 दिवसाचं मानधन, म्हणजे मला आता यांनी सांगितलं, याच्याविषयी मला एवढी डिटेल माहिती नाही, पण तरी 170 दिवसाचं मानधन रिटायर झाल्यानंतर मिळतं, त्याऐवजी ते 300 दिवसांचं मिळावं. अशा अनेक मागण्या कोतवालांच्या आहेत. मी तुम्हाला आपल्या माध्यमातून इतका शब्द देतो की निश्चितपणे कोतवालांची बाजूने राज्य सरकारकडे लावून धरेन. संघर्ष करायची जरी वेळ आली कोतवालांच्यासाठी तर ती संघर्ष करण्याची भूमिका सुद्धा आम्ही ठेवेन आणि राज्य सरकारनं लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा यासाठी पाठपुरावा करेन.